आणि आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेबांशिवाय पर्याय नाही या गंगाखेडच्या मातीला माननीय आमदार रत्नाकरराव गुट्टे काका सविस्तर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। राजेश दादा तू मागे बढ़ो, राजेश दादा तू मागे बढ़ो। राजेश दादा कौन है? परभणी की शान है। दक्षिणा प्रथम मी आज आपल्या सर्वांना राष्ट्रीय किसान दिवस आज आहे त्या राष्ट्रीय किसान दिवसाच्या आपल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी सर्वांनाच मी शुभेच्छा देतो। या भव्य नगरी सत्कार सोहळा ज्यांनी मित्रमंडळ आणि सर्वच माझे या गंगाखेड शहरातले भावी नगरसेवक यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जो मिळून हा भव्य सत्कार ठेवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण असा सोहळा उभा करायचा म्हणलं, सोहळा घ्यायचा म्हणलं की मग साहेब येणं भेटणं विचारणं साहेब मग एवढा खर्च आहे तेवढा खर्च आहे असं सांगितलं जातं। पण या माझ्या भावी नगरसेवकांनी आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या म्हणजे मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि रासपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला साधं काय करावं हे सांगितलं पण नाही। हे मी खोटं नाही हे खरं सांगतोय, ऐकून घ्या। मला काय करता हे पण सांगितलं नाही। स्टेज कुठं करताय कुठं कोण काय करताय हे पण मला कधी सांगितलं नाही। आणि त्यांनी हा भव्य हा सत्कार सोहळा जो आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून हृदयापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि त्यातले त्यात दुधामध्ये साखर टाकल्याच्या नंतर जशी गोडी येते तशी गोडी आज राजेशदादामुळे गोडी या कार्यक्रमाला आली। त्याबद्दल मी राजेश भेटेकरांचं माझ्या सहकार्यांचं आमदार माझे सहकारी विधानसभेमधले त्या सहकार्याचं मनापासून त्यांचं पण आभार व्यक्त करतो। आणि मी आता सर्वांचे नावं घेणं कठीण आहे कारण 10-15 मिनिटं उरले तरी पण 10-15 मिनिटं लागले तरी आपण जास्तीचे घेऊ। एखादे केस आणखी सहन करून झाले तरी काही परवा नाही। केसेस घ्यायचा आपल्याला सवय आणि टाइमचं मला वाटतं आता काही निवडणूक नाही काही नाही टाइमचं कुठलं काही बंधन नसलं एखाद्या वेळेस 11 वाजेपर्यंत टाइम आहे। खरं पाहिलं म्हणजे काही मनामध्ये काही म्हणजे सर्वांच्याच कार्यकर्त्याच्या मनामध्ये काही शंका कुशंका आहेत। मी तर आता प्रथम सर्वांचं नाव घेणार नाही, माफी मागतो। सन्माननीय व्यासपीठ म्हणतो, समोर बसलेल्या काही आमच्या लाडल्या बहिणी आहेत, माझे सर्व तरुण मित्र आहेत, शेतकरी बांधव आहेत, माझे व्यापारी बांधव आहेत, या सर्वांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि दोनदा आमदार झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा मला तुमचं अभिनंदन करण्यासाठी एक संधी मिळाली। पहिलं होतं काय मला संधी मिळाली नाही, पण यावेळेस मला संधी मिळाली आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मला वाटते कुठल्याही शहरामध्ये व्यापारी कुठं घोषणा देत नाही, पण या गंगाखेड शहरामध्ये याही वर्षी 19लाही घोषणा दिल्या आणि 24लाही व्यापाऱ्यांनी घोषणा दिल्या रत्नाकर गुट्टे आप आगे बढ़ो हम आपके साथ में। त्या सर्व व्यापाऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। आणि माझ्यावर ज्या कार्यकर्त्यांनी इतकं मनापासून कार्यकर्त्यांनी माझं काम केलं मी ते कधीही विसरू शकणार नाही। कारण मी 3 वाजेपर्यंत जागा होतो। 3 वाजता 3च्या नंतर 3 वाजेपर्यंत मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटायचो आणि 3 वाजता पण माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे येऊन मला सांगायचं की साहेब असं आहे
साहेब तसं आहे, आपल्याला असं करावं लागेल, आपल्याला तसं करावं लागेल, असं मला सांगत जायचे. आणि सर्व त्या कार्यकर्त्याचं मी नावं घेणार नाही, पण सर्व त्या कार्यकर्त्याचं मनापासून मी निश्चितच आभार व्यक्त करतो. दुसरा विषय जर सांगायचं म्हणलं तर या विधानसभेमध्ये, या निवडणुकीमध्ये मी अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही. आज माझं वय सांगणार नाही, वय सांगितलं प्रॉब्लेम असतं, वय काही सांगणार नाही माझं किती आहे ते तुम्हाला मी कळूही देणार नाही. 50 मला 55 तुम्ही 5 वर्ष जास्तीचे सांगितले. त्याच्यामुळे अशी निवडणूक मी कधी पाहिली नाही. पण मला एका गोष्टीचा अभिमान आहे, भरपूर चालू आहे. या निवडणुकीमध्ये ज्या प्लॅनिंगनं विरोधकांनी काम केलं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्वच गोष्टी मला कळत होत्या.